तर नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करतो नागपूर ते भुसावळ. आपल्या लालपरीने सकाळचे 5चे दृश्य बघू शकतो. मी गणेशपेठ बस स्टँडचे अशा प्रकारचे होतं. आपली गाडी लागणार होती प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आणि तिकडे मस्त मॉडेल वगैरे ठेवले होते लालपरीचे. आतापर्यंत कुठे लालपरी आल्या ते बघितल्यानंतर चहा पिली मस्त एनर्जीसाठी. तिकडे हळूहळू गाड्या निघत होत्या आणि इथे आपली गाडी लागली होती. नागपूर भुसावळ रूट होते, ज्या अमरावती अकोला मलकापूर मार्गे भुसावळ असा रूट होता गाडीचा. गाडीमध्ये गेलो, गाडी पूर्ण खाली होती. गाडीची बघू शकतो मी USB चार्जर वगैरे आहे आणि पुढे गाड्या लागल्या होत्या. तर आपला प्रवास चालू होणार होता. नागपूरवरून भुसावळच्या दिशेने वातावरण बघू शकता, ढगाळ होतं. नागपूरच्या बस स्टँडच्या बाहेर आपली जी बस आली होती सिटीचे सकाळ सकाळचे व्ह्यू बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे दिसते. आपण तिकीट काढलं होतं, ते लागलं होतं आपल्याला 705 रुपये नागपूर ते भुसावळ. तर बस आपली हळूहळू सिटी क्रॉस करत सिटीच्या बाहेर आली होती. सिटीच्या बाहेरचे नजारे बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारचे होते. नंतर आपली बस आली टोल नाक्याजवळ. टोल नाका क्रॉस करताच मस्त ग्रीनरी बघू शकता तुम्ही. मस्त पाऊस पडला त्यामुळे ग्रीनरी तुम्हाला सगळीकडे दिसत असेल. नंतर आपल्या नजारे बघत कधी झोप लागली काहीच कळलं नाही आणि आपण झोपून गेलो. थोड्या वेळाने बघितलं तर गाडी आली होती आपली कारंजा घाडगेमध्ये. तिथे मस्त चहा पिला. चहा पीत पीत सगळ्या बसेस बघितल्या आपण. बस बघत पुढचा प्रवास चालू झाला. नंतर आपण प्रवास करतो कोलकाता सुरत नॅशनल हायवेने. पुढे गाडी आली आपली तिवसामध्ये. तिवसा बस स्टँड बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारचं होतं. नंतर गाडी गेली आपली पुढच्या बस स्टँडवर. गाडी फुल गर्दी झाली होती, पॅक झाली होती. नंतर 9 वाजता आपली गाडी पोहोचली अमरावतीमध्ये जुन्या बस स्टँडवर. त्याच्यानंतर आपली आलो होतो आपण अमरावतीच्या राजापेठ बस स्टँडवर. तिथून गाडी निघाली आणि पोहोचली मूर्तिजापूरमध्ये. मूर्तिजापूरवरून बी लगेच निघाली गाडी आणि आपण आलो होतो अकोल्यामध्ये, विदर्भातला एक महत्त्वपूर्ण जिल्हा. अकोल्यानंतर गाडीची आपली झाली शिवशाहीसोबत ओव्हरटेकिंग. कधी ती आपल्याला ओव्हरटेक करायची, कधी आपण तिला ओव्हरटेक करायचो. असा हा सिलसिला पूर्ण रस्त्यावर चालू होता. नंतर आपण फॅक्टरीचे नजारे एन्जॉय करत करत पोहोचलो खामगावमध्ये. खामगावमध्ये गाडी 2 मिनिटं थांबली, निघाली तिथून. खामगावची सिटी बघत बघत गाडी आली मलकापूरमध्ये. मलकापूरमधून बी गाडी निघाली आणि खानदेशच्या दिशेने. खानदेशचे बस स्टँड बघू शकता मुक्ताईनगर निघाली गाडी आणि आलो होतो आपण फायनली भुसावळमध्ये संध्याकाळी 4:45 वाजता. विदर्भ ते खानदेश प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.